हाय गाईज, तर आज आपण खानदेशी स्पेशल अशी वरणबट्टीची थाली बघणार आहोत. तर त्यासाठी मी सर्वात आधी एका बाउलमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये हाफ कप रवा ॲड केला आहे. थोडंसं ओवा क्रश करून ॲड केलं होतं. सॉल्ट ॲड केलं होतं मी थोडंसं. हळदी पावडर हाफ टेबलस्पून ॲड केली होती आणि 2 ते 4 टेबलस्पून मी त्यामध्ये ऑइल ॲड करून त्याला चांगलं असं मिक्स करून घेतलं होतं. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून मी त्याचा एक डो प्रिपेअर करून घेतला होता आणि त्याला 10 मिनिट्स मी रेस्टवर ठेवलं होतं ऑइलने ग्रीस करून. त्यानंतर मी रेस्ट करून झाल्यानंतर त्या डोचे मी छोटे छोटे असे पेढे बनवून घेतले होते आणि त्यांना चांगले असं मी पोळीपाट लाटण्याच्या साहाय्याने त्याच्या पोळी बनवून घेतली होती मीडियम अशी कन्सिस्टन्सीची. आणि तिला मी थोडंसं ऑइल लावलं होतं लाटून घेतल्यानंतर. आणि त्याला चांगलं असं एकजूट करून मी त्याचा गोळा बनवून घेतला होता. आणि मेक शुअर त्यामध्ये थोडंसं स्पेस असली पाहिजे, त्यामुळे या बाटी चांगल्या अशा शिजल्या जातात आतमधून. मी 2 प्रकारे बनवलेल्या आहेत. एक गोल गोल बनवलेलं आहे शेप आणि दुसरा अशा पद्धतीचा बनवला आहे. तर त्यासाठी मी पोळी लाटून त्याला चांगलं असं त्याचा गोळा बनवून घेतला होता आणि त्यांना मी 15 मिनटं चांगलं असं स्टीम करून घेतलं होतं आणि थंड होण्यासाठी ठेवलं होतं. तर एका साईडला मी वांगी भाजायला घेतली होती. तर मी घोटलेल्या वांग्याची भाजी बनवली नाही, कारण की आमच्या घरात सगळ्यांना वांग्याचा भरताच आवडतो. तर त्यासाठी तुम्ही बघू शकता मी वांग्यांना चांगलं असं तेल लावून त्यांना भाजण्यासाठी ठेवलं होतं. आणि वांगे चांगले असे भाजून घेतल्यानंतर मी त्यांना थंड होण्यासाठी झाकण देऊन ठेवलं होतं. झाकण दिल्यानंतर त्यांची जी स्किन आहे ती इझिली रिमूव्ह होते आणि मी चांगल्या प्रकारे त्यांना असे भाजून घेतले होते, तुम्ही बघू शकता. त्यानंतरच मी त्यांना असे ठेवले होते थंड होण्यासाठी आणि त्यांना चांगले असे मी स्मॅश करून घेतले होते. स्किन रिमूव्ह केल्यानंतर त्यामध्ये जे सीड्स असतात ते तुम्ही काढू शकता, कारण की सीड्सनी त्याची चव आहे ती थोडीशी बिघडू शकते. तर एका साईडला मी एका पॅनमध्ये थोडंसं ऑइल ॲड करून त्यामध्ये जिरं, कढीपत्ता, लसूण, मिरची हे सर्व ॲड केलं होतं आणि त्याला चांगलं असं परतून घेतलं होतं. त्यानंतर त्यामध्ये मी अनियन्स ॲड केले होते आणि त्यांना चांगले असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले असे परतून घेतले होते. आणि त्यानंतर त्यामध्ये मी हळदी पावडर ॲड केली होती. थोडंसं गरम मसाला ॲड केलं होतं. गरम मसाल्याने टेस्ट खूप छान होते याची. आणि हे 2च मसाले मी यामध्ये ॲड करते. हा भरता सिम्पलच खूप छान लागतो. आणि थोडंसं सॉल्ट ॲड केलं होतं मी आणि चांगलं असं यांना शिजवून घेतलं होतं टोमॅटो ॲड करून. आणि टोमॅटो शिजल्यानंतर मी आपण जो भरता प्रिपेअर करून ठेवला होता तो त्यामध्ये ॲड करून चांगलं असं त्यांना मिक्स करून घेतलं होतं आणि वाफेवर शिजवून घेतलं होतं जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही. आणि हा भरता तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि हा भरता खरंच खूप टेस्टी लागतो, तुम्ही एकदा नक्की करून बघा. दुसऱ्या साईडला मी वरण बनवायला घेतलं होतं. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये ऑइल ॲड करून त्यामध्ये जिरं आणि राई ॲड केली होती, मिरची ॲड केली होती, लसूण ॲड केलं होतं, कढीपत्ता ॲड केला होता आणि त्यांना चांगलं असं मी परतून घेतलं होतं. त्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलं होतं, थोडीशी हळदी पावडर ॲड केली होती आणि त्यानंतर मी जे तूर डाळ आहे ती चांगली अशी मी शिजवून घेतली होती, ती त्यामध्ये मी ॲड केली होती. आणि हा वरण आहे तो आम्हाला सिम्पलच आवडतो, सिम्पलच हा खूप टेस्टी लागतो. आणि त्यानंतर मी त्याला वरणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून त्यांना चांगलं असं शिजवून घेतलं होतं आणि आपलं सिम्पल असं टेस्टी असं वरण रेडी होईल. वरण हे सर्व रेडी करून झाल्यानंतर मी एकदम शेवटी अशा त्या बाटी गरम गरम फ्राय केल्या होत्या, जेणेकरून त्या गरम गरम मला सर्व करता येतील. तर चांगलं असं ऑइल मीडियम टेम्परेचरवर आलं की मी त्यांना चांगलं असं फ्राय करून घेतले होते. तुम्ही ह्या बाट्या एकदा नक्की करून बघा, तर खूपच टेस्टी होतात ह्या बाट्या. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये कशा प्रकारे त्यांना मीडियम फ्लेमवरच फ्राय केलं आहेत. तुम्ही देखील अशाच करा आणि त्यांना गरम गरम अशा सर्व करा. तर ही खानदेशी स्पेशल अशी थाली तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय गाईज, सी यू सून नेक्स्ट व्लॉग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.